नमस्कार मित्रांनो, इन्फॉर्मर गुरु या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून RT 2026-27 करिता फॉर्म सुरू करण्यात आलेले आहे। मित्रांनी मैत्रिणींनो, RT द्वारे पालकांसाठी काही सूचना सांगण्यात आलेल्या आहे। जर तुम्हाला त्या सूचना माहीत नसतील तर तुमचा RTचा फॉर्म रद्द देखील होऊ शकतो। चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RT 2026-27 करता पालकांसाठी कोणत्या सूचना आहेत ते जाणून घेऊयात। RT ॲडमिशन पोर्टल 2026-27 करता वेबसाईट चालू झालेली आहे। पाहू शकता तुम्ही इथे खाली आले तर तुम्ही बघू शकता पालकांकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे। तुम्हाला या वेबसाईटची लिंक आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल। यामध्ये पाहू शकता पालकांकरिता सूचना 2026-27 RT प्रवेश प्रक्रिया 2026-27 वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता गुगल लोकेशन वर पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या पालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्यावरील जन्मदिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाहीये। सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील। या अगोदर मित्रांनो 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा देखील जास्त आपण जे शाळा आहे ते सिलेक्ट करू शकत होतो। प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे। मित्रांनो, या अगोदर अशी सिस्टम होती की यामध्ये अगोदर डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नव्हती। तुम्हाला प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे। म्हणजे फॉर्म भरतानाच तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करणे आवश्यक आहे। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील, म्हणजेच RTचा रिझल्ट लागला आणि तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द देखील होऊ शकतो, याची नोंद घ्यावी। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा। तुम्हाला असं वाटले की आपल्याकडून काही मिस्टेक झाली आहे फॉर्म भरताना तर सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। म्हणजे एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही। म्हणजे जर एकाच मुलाचे 2दा फॉर्म भरण्यात आले तर तुमचा जो RTचा फॉर्म आहे तो रद्द करण्यात येऊ शकतो। तर बघू शकता अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, जो ॲप्लिकेशन नंबर आहे, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि जे फॉर्म भरलेला आहे त्याची एक प्रिंट रिझल्ट लागेल जे लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। मित्रांनो, याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या इन्फॉर्मर गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल। RT 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहील। दिव्यांग पालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। जर कोणी अपंग आहे तर त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते 40%च्या वर असले पाहिजे। सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। या अगोदर जे गॅसचे जे पासबुक आहे ते ॲड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते। सन 2026-27 वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास, जो ॲड्रेस प्रूफ म्हणून जर तुम्ही बँक पासबुक देत असाल तर ते नॅशनल बँकेचे म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। जशी मोठी बँक असते मित्रांनो, कॅनरा बँक, स्टेट बँक, असे काही जे नॅशनलाइज बँक आहे त्यांचे बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। मित्रांनो, याचा फुल व्हिडिओ आपल्या इन्फॉर्मर गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर येणारच आहे। आपण लाईव्ह फॉर्म कसा भरायचा
हेच गुगल मॅपची लोकेशन कशी टाकायची हे संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास खाली एक ईमेल ID दिलेली आहे rtemh2020@gmail.com या ईमेलवर ईमेल पाठवावा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.